का पाहिजे ना. हा काय होईन का बरं अशी रडेल निघत बोलाय बहीण टगू. तू इतकी कशी मग माहिती व टगू. तुला काय माय बाप ना याद येत नाही व बहीण. हा माय काल दिन ते करा होता ना फोन मी उकला आणि म्हणतं पोरे पारेस व्हावी दिदावी म्हणतं कट करीशीन. नाही मा चांगलीच दाती कुशेशे घर मा. ती म्हणे वाला रानशे ती म्हणे वाला रानशे चालाय ना जरा असं. मग तुला फोन फान येस तर जरा सतडा करा असं घर मा. तुला कसं समजत नाही ठगू. हा माय होतं का मन बी गंटो काल ताण रास मा बिन मग ते म्हणच बारी बी जायला शेमाल त्या ते म्हणे तब्येत बी साथ देत नाही आधी असं शेवट बहीण कशा तरी मातण्यात व बहीण. हा तेवढं मोठीच काय तोंड नाही सोबत काढत नाही पण या दोन्ही दाखल्या जो पाजेल तोंडण्या शेतीस बहीण ते नको विचारू व बहीण. कशा तरी काही काही करायला त्या वाला रावण करता तिसले वाल्या भाकरी वजी पसंत शेतीस तो तू नानी जीववर येस तू नाना म्हण असं आमना जीव शेत रावा बटाजनी म्हणा डोळ्याला दीक्षा. पण माय वो कसा न्यावेन त्या गोडान पोटले बांधाला जरा अशा आवरावतीत नाही अशा कशा जिवाऱ्या बाजऱ्या कापतीस बहीण. काय होय ना पण नेमून ते सांगू माडी तू वय ना बिन काहीच नाही बहीण. पण वालच राहणं शे असं गुशेलच्या ना गरमा दांगडो मग काटेस म्हणतं वाल सांगा मी ती दाखलीले मोठी आशा ते काहीच बोलत नाही. पण आई उषा आणि निशा या वजी रप रप कराय ना म्हण काय शे मग तीस ना काय म्हण राहण्यात त्या बिन ना ते चांगलाच फोन चाललाय ना. उद्या ना मग तिसले मीठ पीठ ना भाव माहिती पडी ना तेल मीठ ना भाव माहिती पडू दे तिसले बी निघू दे जरा अशा बाई बट आयतो तुम्ही बी तिसले माताडी ठिया ते शे ना बीन लाडे चितडा पाडेन गदगमत वही व टगू म्हणी इसले काहीच कमी पडस नाही बट्ट आलंग चलंग. तू म्हणजे ना मोठा बो जर बाजार करायला गया ते 15,000 ना बाजार भरलेस. पुरेसले काजू पाहिन ते बदाम पाहिन ते अंजीर पाहिन ते मनुका पाहिन ते बट्या गोष्टी लेस माग्या मग काय पुरं पडाय ना इसले करीस नाही कावा ना तेवढं त्या माते आको मोठी झारदा धंदावरस मग दुनिया ना कामावरस ती निसती ती येवा निंदावानीशी बिचारीले काय वय ना काय जा एकदम काय जरा अशी आशा माय वो म्हणे मोठी भाऊ वटवर जीप सुद्धा आला येत नाही काहीच बोली राणी ती सांगस तुमले पटेन तसं आई तुम्ही जे सांगशात ते पण तुम्ही दोन्ही जणी म्हणा माझं राशात मी करसो तुमनं अशी म्हणस ती निस्ताईवार. मग तुम्ही दल्ली जडवी राहणार काहीच रे या दाखल्यावर शेप्या काय इथल्या पावर करायण्यात येणं पडी म्हैसा काटा काढाल. मग मी तुला तेच सांग रानू देख तिसले बोली म्हणा गया सुद्धा काम नाही करा ना हो बी काय करस म्हणा काय चित लागत नाही हो टगू. पहिले सुना पाले 2 नाटक घ्या अहो तिसरा नाटक मा तिथून बाबाचा आवाज नाही बी पण त्या काही विचार करी नाही राहण्यात हो बी अशा दूध वाटच करतीस त्या. हा ना हो माय दे ना मग काय अनगर मा काढीस नाही काय ते करी मग आडे राहा तुम्ही मोठा भाऊ काढतीसले काय अनगर मा बांधलेला शेत डेबी काय शे कमी माय मी तसंच बोलणू ते असं आचर का लागे घ्या शाकू देत त्या ते बस आम्ही नाट्याच रासूत म्हणे असं का लाजा वाटाण्यात का तिसले मग का दल्ली मोठा भाऊ काय अनगर मा जाय का मग नाही मग मला रातभर येणंच पडी मग इसले वजी बी जायले मग आपण म्हणू माय चांगलं चालाय ना काय बोलो आपण काय मिटना कडाय टाको मनीषीन बी बोलच नाही मग त्या का संधी ना पायदा उकली राहण्या तो माडी ते ना बहीण पहिले पाहिन मी माहिती भरली द या दोन्ही वजी शहाण्या शेतीस 2 नंबरने तरी जर पाहिजे असो बहीण पण दाखली वजी लोंगी मिरची शे मग तू एक सोबत बोलची तिना 10 शब्द तयार राहतस म्हणतो अशी कशी तोंड आहे तिले का कोण गुरु भेटे घ्या मग ते पहिले मजा आणि चावी ती नाही म्हणा असं शे बेटा टगू तू 2-4 रोज येत आहे जवाईन त्यासले विला ये लागते आणि ते मग त्यासले सांगेशी नाही हो बिन तू ना आपा टगू करस हो अशी करू सांग ना पडे बिन त्यासले रातले आधी काय नको चिंता करू तू हो माडी येस मी 2 रोजीस बरा चिंता नको करीस आणि आपाल बी म्हण इराणी बहीण सांगतीस ना डोकाल ताणशे माय बोलता
एक ना बी ताण रास तीनच ना बी ताण रास. काल दिन ती जळा मायन घर उपाधी होती त्या सुमना घर घुशी गेली. माय व मन करते आटीन जाणं चाली राहणं व बाई टगू कोणा पान जाऊ कुडा पाकर आले. ती मोठी तरी अंडेर नागाचे तर तिला दोन शब्द सांगो ते सांगस रडू नका आई. मी शे ना तुमले रडू नका ना आई अशी करस म्हणा अशा. ती माझी समजदार आहे माय. पहिले पाय तिनं काहीच वांधा नाही हो माय. तिला ल्या नको ल्या काही राहो नको राहो ब्रद्द काढलेस ती पहिले पाहिनंच करत. म्हणे वो काही अगदी ना आवाज आबा बोलणे नाही हो बेन माले. कधी झुपट असं बदिदानी म्हणे उनी मोठी नाही. पण या दोन्हीचं तोंड असं कसं पाजेल शे बाई नको विचारू टकू. नाही काढच पाणी जराशी दिसणी त्याचा तोंडे पाजेले तसे दकास ना मग तिसऱ्या काय नाही माया का तिसऱ्या काय नाही भाऊ भाऊ जाय का प्रत्येक नासही मागे दोराशे इथल्या काय बारी बरी जाण्यात या. आणि ते काहीच करणं पडस नाही बरं आमनं तू नाना आणि ते पट्टी शेवा मीच करस. आणि आई मोठी अशा अण्णा आई खायला अण्णा ते खायला तू नानाला नाही काय पटणं ते दुसरं बनाय दी तीच काळजी करस बरं तिसरे काहीच नको बोलू. आणि काय वय ना का किती 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 म्हणजे माणूस की म्हणजे नाही शे बरं बाई दिसले कशा तरी शे दिसत्या. नाही तिसं जरा असं काढणंच पडी ते. येस मी काल दिन निबंध पण परवून देते इसूस काल दिन कसं त्याला गेलं धाडतोस नाही धाडतोस चाली रे म्हण दादा आपण 2 रोजी जायसो बी न्यावाला टोबरा करीत जायशीच नावाला नको जुजेल माले कटकटन वटा बाई. नाही मग नान बोलत्या काहीच नाही बोलला ना तसं. हो माय त्याच्या समोर काहीच नाही बोलतीस त्या गयात का मग दांगडो घालतीस त्या. मग आपण म्हणू काम ना परसले काय सांगा ना बाई दिनभर राबतस म्हणाले करे काय सांगू त्यासले म्हणशीन तू ईद जाय मग इस ना दूधने पाणी करणं शे. चालेल ध्यान देऊ माडी तब्येतवर. टेन्शन नको लिहू हिराणू मी परत दिन नक्की सो. अरे बेटा ठेवू का बोल बिना शा बोल. घरे घरना नाटके शेत म्हणे घर की कहाणी अशी उपाधीशी. ना काय सांग राहते आजी त्याचा बी भांडा कडकड करायना बिना ते मला निघणं शे दोन्हीचे दाखललेसले मोठी नानी वांदा गिंदा पहिले पाहिनंच नाही शेती ना वांदा असं काय द्या ना मग काय करा. तो समजस ना अक्का मग तेच सांगा ना मग म्हणे हाती माल बलाय राहिनी तू ही लाग बहीण ठगू तू ही लाग जाय आव माय मग ना दल्ला धरलीस तेवढंच बरं वाटे ना मग घाबरी जात होती बिचारा. मग 2 आटकी जायच्यात ना विंदल लाल बी नको 3रा आटकी मग कसं उकली लिहिलं ना ते चांगलं आणि हात पायच घ्या तेव्हाची उपाधी. हो माय कशी बी करीशीन जायची मग तुम्ही ना अक्का हा बिन नेहमी नशे आपला संसार न मी 2 रोज कर दिसू लागे ते अण्णा त्यास ना काय चिंता नका करजात रायजात 2-3 रोज कसं आम्ही ना ते कारभारी घरातले सांगावर काय म्हणस काय नाही. आज म्हणते ना अण्णा त्या कुठे नाही म्हणा शेतच जायच्या ना बी म्हणतं म्हणलो सन्ना जुडा काटेल होता ना तुम्ही तो द्या म्हणतं माले मी 1 बार लायला तर तुम नावावर ना ते काय मंगलदार वाडा मा बांधेलचे ना टोकरले तेच लेवालून तू मग मी लय जायला लागतं. चला द्या बिन मग मला रान नाही पोरेसले बी सुट्टी शे आज.